हॅलो, मी अंजली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत पुरणाची पोळी कशी बनवते त्याची रेसिपी आज शेअर करणार आहे। त्यासाठी आपल्याला आधी 1 कप चण्याची डाळ घ्यायची, त्यामध्ये 1 टेबलस्पून आपल्याला इथे तांदूळ टाकायचे आहे। तांदूळाने पुरणाला एक छान बाइंडिंग आणि टेस्टही येते छान। आता आपल्याला हे दोन्ही व्यवस्थित 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून त्यातील आपल्याला सर्व पाणी काढून टाकायचं आहे आधी, आणि नंतर आपल्याला त्यामध्ये 2.5 ते पावणे 3 कप आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे। आणि डाळ आणि तांदूळ आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे, आणि कुकर स्लो फ्लेमवरच आपल्याला कुकरच्या 4 ते 5 आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। आणि 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपल्याला थंडा करून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर आपल्याला ती डाळ आहे ती चाळणीमध्ये काढून घ्यायची। आणि इथे बघा आपली डाळ पण छान व्यवस्थित शिजलेली आहे। आता मी ही डाळ मिक्सरला वाटून घेते, आणि जे डाळीचं पाणी उरते ते आपल्याला फेकायचं नाही आहे। आता आपण एका पॅनमध्ये वाटलेली डाळ आणि गूळ टाकून आपण ते व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊ। त्यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून इथे जायफळ टाकायचं आहे, आणि 1 टीस्पून आपल्याला इथे विलायची टाकायची। नंतर हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आपल्याला 10 ते 15 मिनटं छान व्यवस्थित याला शिजवून घ्यायचं आहे। आणि याला फिरवतच राहायचं, नाहीतर आपलं पुरण खालून लागून जाईल। आणि गूळ छान व्यवस्थित मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। इथे आपले 10 मिनटं झालेले आहे आणि पुरण छान व्यवस्थित शिजलं आहे। आणि हा आता असा आपण चमचा ठेवला, हा चमचा जर सरळ उभा राहिला तर आपलं पुरण व्यवस्थित तयार आहे, आणि हा चमचा जर थोडासा तिरपा किंवा पडायला लागला तर आपलं पुरण व्हायचं आहे। या ट्रिकमुळे आता आपलं पुरण कधीच बिघडणार नाही। आता आपण पोळीसाठी कणिक मळून घेऊया। त्यासाठी आपल्याला कणिक लागेल अर्धा कप, चिमूटभर मीठ टाकायचं, आणि थोडंसं आता इथे आपल्याला तूप लागेल। आणि हे व्यवस्थित आपल्याला आधी मिक्स करून नंतर आपल्याला थोडं पाणी टाकून त्याची एक सेमी थिक आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। आणि खूप आपल्याला कडकही कणिक नाही मळायची आणि खूप सैलही नाही मळायची आहे कणिक। इथे आता आपण कणकेला आपण 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून रेस्ट देऊया, आणि त्यानंतर आपण पुरणाची पोळी कशी बनवायची ते बघणार आहे। इथे 10 मिनटं झाले आहे। आता आपण कणकेला पुन्हा थोडा वेळ मळून घेऊ, आणि त्यानंतर आपण पुरणाची पोळी बनवायला सुरुवात करू। इथे आपली कणिक व्यवस्थित छान मळून झालेली आहे। आता आपल्याला कणकीचा एक छोटासा गोळा घेऊन हातावर त्याला आधी गोल करून घ्यायचं। नंतर आपल्याला त्याची पुरीच्या आकाराची एक पारी लाटून घ्यायची आहे। आणि मी इथे कणकेचा गोळा छोटा घेणार आहे आणि पुरणाचा गोळा इथे मोठा वापरणार आहे। आता आपण एक पुरीच्या आकाराची इथे पारी लाटून घेऊ, आणि नंतर आपल्याला त्यामध्ये पुरण भरायचं आहे। आणि आता इथे आपल्याला पारी आपल्याला खूप जाडही नाही लाटायची आणि खूप पातळही नाही, सेमी थिक आपल्याला इथे पारी लाटून घ्यायची आहे। आणि आता इथे मी मोठा एक पुरणाचा गोळा घेऊन तो त्यामध्ये आता स्टफ करणार आहे। असा हाताने आपल्याला आधी गोल गोल करून नंतर तो आपल्याला पारीवर ठेवून हाताच्या साहाय्याने आपल्याला तो व्यवस्थित त्यामध्ये भरून घ्यायचा आहे पुरण, आणि हलक्या हाताने भरायचं आहे। आणि जी आपली पारी राहते त्याला असं व्यवस्थित आपल्याला हातावर गोल गोल फिरवत आणि पुरण आतमध्ये असं दाबत आपल्याला व्यवस्थित पुरण त्यामध्ये भरून घ्यायचं आहे। आणि नंतर आपल्याला परत हातावर गोल गोल फिरवून आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे पुरणाचं व्यवस्थित। आता त्याला हलक्या हाताने दाबून ते पुरण आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। आणि नंतर आपल्याला त्याला कोरडी कणिक लावायची दोन्ही साईडनी, आणि आपल्याला हलक्या हाताने आपल्याला ती पुरणाची पोळी लाटून घ्यायची आहे।
तुम्ही एकदा गुळाचं पुरण करून बघा. साखरेच्या पुरणापेक्षा गुळाच्या पुरणाला खूप छान टेस्ट येते आणि कलरही खूप छान येतो. एकदा तुम्ही ट्राय करून बघा. लाटून झाली आहे. आता आपण ती शेकून घेऊया. त्यासाठी गॅसवर आपल्याला तवा ठेवून तो गरम करून घ्यायचा आधी व्यवस्थित. नंतर गॅस स्लो करून त्यावर आपल्याला पुरणाची पोळी टाकून थोडा वेळ तसंच राहू द्यायचं आणि नंतर तिला पलटवून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी आपल्याला छान आधी शेकून घ्यायची पुरणाची पोळी. नंतर आपल्याला त्यावर तूप लावायचं आहे व्यवस्थित आणि तूप लावल्यानंतरही आपल्याला दोन्ही साईडनी परत पुन्हा व्यवस्थित आपल्याला पोळी शेकून घ्यायची आहे. पुरणाच्या डाळीचं जे पाणी उरलं होतं त्या डाळीच्या पाण्याची रेसिपी मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेन. इथे आपली पुरणाची पोळी छान भाजून झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून पुरणाची पोळी आता आपण साजूक तुपासोबत सर्व करूया.